रोहितची आत्या आणि आत्याचा नवरा त्यांच्या घरी येणार होते, पण येतानाच त्यांच्या बसचा अपघात झाला। त्यामध्ये रोहितची आत्या आणि आत्याचा नवरा दोघे पण जागीच ठार झाले। आत्याची एक मुलगी होती अर्चना, तिला काहीच झाले नाही। आत्याचा आणि मामाचा क्रियाक्रम झाल्यानंतर रोहितचे वडील अर्चनाला त्यांच्या घरी घेऊन आले, कारण अर्चनाचा सांभाळ करण्यासाठी कोणीच तयार नव्हते। त्यामुळे रोहितचे वडील म्हणजेच अर्चनाचे मामा तिला त्यांच्या घरी घेऊन आले। रोहितपेक्षा अर्चना 1 वर्षांनी मोठी होती। अर्चना 19 वर्षाची होती आणि रोहित 18 वर्षाचा होता। अर्चना येताना छोटीशी बॅग घेऊन आली होती आणि खूप रडत होती। ती सारखी मामीच्या गळ्यात पडून रडत होती आणि म्हणत होती की माझे आई बाबा मला सोडून का गेले। अर्चनाची मामी तिला आधार देत होती। रोहितच्या वहिनीने तिला जबरदस्तीने खायला प्यायला घातले। अर्चनाला आई वडील गेल्याचं दुःख खूप झालं होतं। तिला जेवण सुद्धा करू वाटत नाही। अर्चनाला दुःखात पाहून रोहितला खूप दुःख होत होतं, पण रोहित अर्चनाला थोडंच बोलू शकला। रोहितला एक मोठा भाऊ होता आणि एक मोठी बहीण कामिनी अजून शिकत होती, त्यामुळे रोहित सगळ्यात लहान होता। कामिनीला तिचे आई वडील पाहुणे सुद्धा पाहत होते। काही दिवस अर्चना तिच्या दुःखात होती। एक दिवस रोहितची मोठी बहिणी अर्चनाला म्हणाली की असं काम न करता बसली तर तुला खूप दुःख होईल, त्यामुळे सतत काम कर, म्हणजे तू दुःखातून बाहेर येशील। अर्चना म्हणाली की पण मला पुढचं शिक्षण घ्यायचे आहे। वहिनी म्हणाली तू शिकून काय करणार आहे, शेवटी तुला चूल आणि मूल सांभाळायला लागणार आहे। आपल्या परिवारामध्ये फक्त 10वी पर्यंत शिक्षण घेतलं जातं, त्यानंतर मुलींचे लग्न लावून देतात। आपल्यात फक्त मुलींना घरातलं काम आले पाहिजेत। अर्चना गप्प बसली, पण रोहितला तिचं दुःख दिसत होतं। तिच्याकडे पाहून रोहितला वाटत होतं की अर्चनाला शिकायचं खूप वेळ आहे। रोहित त्याच्या आईपाशी गेला आणि आईला म्हणाला की आई अर्चनाला शिकू दे। जर आत्या आणि मामा जिवंत असते तर त्यांनी अर्चनाला पुढचं शिक्षण घेऊनच दिलं असतं, पण रोहितची आई त्याला ओरडत होती की तुला अर्चनाची एवढी दया कशामुळे येते। अरे मुलींनी किती पण शिकलं तरी शेवटी त्यांना घरच सांभाळावं लागतं। आपल्या आईचं बोलणं ऐकून रोहित शांत झाला। हळूहळू घरातली सगळी कामे अर्चना करत होती। रोहितची बहिणी आता अर्चनाला मोलकरीण समजू लागली आणि तिच्यावर ऑर्डर सोडत होती। अर्चनाला स्वयंपाक छान बनवता येतो, म्हणून आता सगळी जिम्मेदारी तिच्यावरच टाकत होती। सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक आता अर्चनालाच करायचा लागत होता। 2 तासानंतर ती किचनमधून बाहेर पडत होती। सगळं काम करता करता तिचा जीव रडकुंडीला येत होता। स्वयंपाक झाल्यावर तिला सगळ्यांना जेवण सुद्धा वाढावे लागत होते। जेवण झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या खोलीत जात होता आणि राहिलेला सगळा पसारा अर्चनाला आवरायला लागत होता। अर्चना सगळी खरकटी भांडी घेऊन किचनमध्ये जायची आणि भांडी घासून झाल्यावर नंतर ती जेवण करत होती। जेवण करता करता तिला आईची आणि बाबाची आठवण यायची। तिचे आई बाबा तिला सोबत घेऊन जेवत होते, परंतु या घरात तिच्यासाठी कोणीच थांबत नव्हतं। कसं तरी जेवण करत होती आणि नंतर मामा तिला चहा बनवायला सांगत होते। सगळं आवरता अर्चनाला झोपायला 12 वाजत होते। रोहित जेव्हा सकाळी उठून कॉलेजला जात होता तेव्हा अर्चना त्याला नाश्ता आणि टिफिन बनवून देत होती आणि घरातील सगळे झोपलेले असायचे। एक दिवस अर्चना रोहितला म्हणाली की रोहित मला तुझे जुने पुस्तके देतो का। रोहित म्हणाला की तू पुस्तके घेऊन काय करणार आहे। अर्चना म्हणाली की मी ती पुस्तके वाचत बसेल। रोहित म्हणाला की तुझ्याकडे एवढा टाइम आहे का की तू पुस्तक वाचत बसशील। मी कसा पण टाइम मॅनेज करेन, फक्त तू मला पुस्तके दे। रोहितने कॉलेजमधून आल्यानंतर अर्चनाला खूप प्रेमाने पुस्तके दिली। एके दिवशी रोहितच्या बहिणीला कामिनीला पाहायला मुलाकडचे येतात। जेव्हा अर्चना काम करत होती तेव्हा मुलाकडच्यांनी अर्चनाला पाहिलं आणि त्यांनी अर्चनाचाच हात मागितला। त्यांना कामिनी पसंत नव्हती, त्यांना अर्चना पसंत आली होती। हे पाहून अर्चनाच्या मामीला खूप राग आला आणि कामिनी चेहऱ्यावर राग घेऊन अर्चनाला खूप वाईट साईड बोलत होती। कामिनी तिच्या आईला म्हणाली की आई ही अर्चना जाणून बुजून त्या पाहुण्यांसमोर आली होती, कारण तिचं सुंदर रूप सगळ्यांनी पाहावं। आई जोपर्यंत अर्चना आपल्या घरात आहे तोपर्यंत माझं लग्न होणार मुश्किल आहे। रोहित कामिनीला म्हणाला की ताई देवासाठी तरी खोटं बोलू नकोस। तूच अर्चनाला सांगितलं होतं ना की चहा पिऊन झाल्यानंतर तेथील कप आणून ठेव
आणि आता का खोटं बोलत आहे की ती स्वतःहून त्या पाहुण्यांसमोर आली होती? माझ्यासमोर तिला तो काम सांगितलं होतं. कामिनी रोहितलाच खूप ओरडू लागली. ती म्हणाली की रोहित, तुला माहित नाही ही अर्चना किती चलाक आणि नखरेखोर आहे. तिचे नखरे फक्त मलाच दिसतात. मी पाहिलं आहे की थोड्या वेळापूर्वी अर्चना हातपाय धुवून तोंडावर पावडर लावून नटून थटून समोर आली होती. रोहित म्हणाला की कामिनी ताई, आपल्या घरी कोण पाहुणे येणार असतील तर आपण असेच तयार होतो. वहिनीने सुद्धा किती मेकअप केला आहे तो तुला दिसत नाही का? कामिनी रोहितला म्हणाली की तू बायांमध्ये विनाकारण का बोलत आहे? जर तुला अर्चनाबद्दल काहीच माहिती नाही तर मध्ये मध्ये नाक घालण्याची काहीच गरज नाही. रोहितची आई रोहितला पण ओरडून गप्प केला आणि अर्चनाकडे रागाने पाहत मामी म्हणाली की या अर्चनाला तर मी जोपर्यंत माझ्या मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिच्या लग्नाचं तर मी विचार सुद्धा करणार नाही. रोहितचा मोठा भाऊ म्हणाला की आई, तू बरोबर बोलत आहे. अजून 3-4 वर्ष हिचं आपण लग्न करायचं नाही. या घरात राहत आहे म्हणल्यावर तिच्याकडून आपण सगळं व्याजासकट वसूल करून घेऊ. दिवस रात्र हिला कामाला लावू. आणि याच दिवसात रोहितची वहिनी प्रेग्नेंट होती आणि ती तर आता बेडवरून खाली सुद्धा पाय ठेवत नव्हती. वहिनीला कशाची गरज असेल तर ते अर्चनाला आवाज देत होती आणि म्हणत होती की मला डॉक्टरांनी काहीच काम करायला सांगितलं नाही. अर्चनाला सगळे मिळून कामे सांगत होती. कधी कामिनी तिला डोके दाबायला लावत होती, तिची मामी कधी पाय चोळायला सांगत होती आणि कधी रोहितची वहिनी तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला सांगत होती. एके दिवशी रोहित झोपला होता. त्यावेळेस त्याला कोणीतरी हळू रडण्याचा आवाज येत होता. रोहितने हॉलमध्ये जाऊन पाहिलं तर तिथे अर्चना नव्हती. नंतर रोहित आवाजाच्या दिशेने गेला तर आवाज स्टोर रूम मधून येत होता. समोर मेणबत्ती ठेवून पुस्तक घेऊन अर्चना रडत होती. रोहित तिला म्हणाला की अर्चना, एवढ्या रात्री स्टोर रूम मध्ये काय करत आहे? तुला झोपायचं नाही का? अर्चना म्हणाली की माझं अंग दुखत आहे त्यामुळे मला हॉलमध्ये खूप थंडी वाजत आहे. स्टोर रूम मध्ये जरा बरं वाटत आहे त्यामुळे इथे बसली आहे. आणि तू पुस्तक का वाचत आहे? अर्चना म्हणाली की दिवसभर मला टाइम भेटत नाही त्यामुळे आता थोडा टाइम आहे त्यामुळे वाचत आहे. पण माझं आज खूप डोकं आणि अंग दुखत आहे. रोहितने तिच्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा खूप सुकला होता. रोहितने जेव्हा तिच्या कपाळाला हात लावला तर ती तापाने फणफणत होती. रोहित अर्चनाला म्हणाला की तुला तर खूप ताप आला आहे आणि तुला सर्दी पण आणि खोकला पण जरा येत आहे. अर्चना म्हणाली की ताप आला आहे म्हणूनच माझं कदाचित अंग दुखत असेल. रोहित किचनमध्ये गेला आणि 1 ग्लास हळदीचं दूध बनवून अर्चनाला दिलं. अर्चना एकटक रोहितकडे पाहत होती आणि म्हणाली की जर सकाळी मामीने 1 ग्लास दूध कमी झाला आहे हे पाहिल्यावर मला ओरडेल. रोहित म्हणाला की तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी आईला सांगेल की मी रात्री 1 ग्लास दूध पिलं. तुला सध्या याची गरज आहे. रोहितने तिला प्रेमाने हळदीचं दूध प्यायला दिले आणि सोबत तापाची गोळी सुद्धा दिली. सकाळच्या वेळी अर्चनाच्या नावाने सगळे ओरडत होते पण अर्चनाला ताप होता त्यामुळे तिला उठता येत नव्हतं. रोहितने अर्चनाला त्रास दिला नाही. तो टिफिन न घेताच कॉलेजला गेला. रोहित जेव्हा कॉलेजवरून माघारी आला तर त्याने पाहिलं की अर्चना भांडी घासत होती. तिला काम करताना पाहून रोहितला खूप दुःख झालं. ती भांडी घासत घासत तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि ती तिच्या ओढणीने तिचे डोळे पुसत होती. रोहित अर्चनाला म्हणाला की अर्चना, तुला ताप आहे आणि तू काम का करत आहे? अर्चना म्हणली की ताप आहे म्हणून काय झालं, मला तर काम करावेच लागणार आहे. रोहित म्हणाला की काही गरज नाही काम करण्याची. आपल्या घरात कोण आजारी असेल तर त्याला काम सांगत नाहीत. मग तू का काम करत आहे? असं म्हणून रोहितने तिच्या हातावर पाणी ओतलं आणि तिला उठून आतमध्ये नेलं आणि तिला सोफ्यावर झोपवलं. तिला असं झोपताना पाहून वहिनी म्हणाली की तू अशी का झोपली आहेस? रोहित त्याच्या वहिनीला म्हणाला की वहिनी, तुम्हाला दिसत नाही का ती आजारी आहे? वहिनी म्हणाली की रोहित, तुला खूप हिची काळजी वाटत आहे. रोहित म्हणाला की जर तुम्ही काळजी नाही दाखवली तर मला तर दाखवलीच पाहिजे. वहिनी, तुम्ही प्रेग्नेंट आहात ना? प्रेग्नेंट होणं म्हणजे काही आजार नाही. प्रेग्नेंट खूप बाया असतात पण त्या तुमच्यासारखं नाटक करत नाहीत. रोहितचं बोलणं ऐकून वहिनी म्हणाली की रोहित,
आजकाल तुझं खूप तोंड चालत आहे. अर्चनाला सांग की मला पोहे खाऊ वाटत आहेत, तिला पोहे बनवायला सांग. रोहित वहिनीला म्हणाला की ती तुमची मोलकरीण नाही. रोहित घरात लहान असल्यामुळे त्याच्या बोलण्याला कोणीच महत्त्व देत नव्हतं. बिचारा अर्चनाला ताप असताना सुद्धा सगळं काम करावे लागलं. एवढेच नाही तर पूर्ण घराचा स्वयंपाक तिलाच बनवावा लागला. स्वयंपाक बनवता बनवता अर्चना रडत होती. तिला आठवत होतं की जेव्हा ती आजारी असायची तेव्हा तिची आई तिची किती माया करत होती. आई नेहमी उशा पायथ्याशी बसत होती. आई इकडचं तांबे तिकडं करून देत नव्हती. पण आई आणि बाबा गेले आणि अर्चनाचं आयुष्य नरक झाले. जर तिचे आई वडील जिवंत असते तर तिला एवढं सहन करावे लागले नसते. अर्चना तिच्या आईवडिलांना एकुलते एक होती. एकुलते एक असल्यामुळे तिचे फार लाड झाले होते. रोहित विचार करतो की अर्चनाला जाऊन थोडेफार मदत करावी. त्यामुळे रोहितच्या किचनमध्ये जातो तर पाहतो की गॅस तसाच चालू होता आणि अर्चना चक्कर येऊन पडली होती. रोहितने जाऊन तिथं तिला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ती उठत नव्हती. त्याने आईला आवाज लावला. रोहितच्या आवाजाने अर्चनाची मामी, रोहितची वहिनी सगळेच तिथे हजर झाले. तिच्या तोंडावर पाणी मारत होते तरी पण ती उठत नव्हती. रोहितने तिला उचलून बेडवर ठेवलं तरी पण ती काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. 5 मिनिटानंतर अर्चनाला शुद्ध आली. तिच्या डोळ्यातून पाणी पडत होतं. तिला भरपूर ताप आला होता. अर्चना तिच्या आईला बोलवत होती, बाबाला बोलवत होती. आई बाबा, तुम्ही कुठे गेला? तुम्ही मला इथे ठेवून का गेला? तुम्ही मला पण सोबत घेऊन जायचं असतं. तिच्या या परिस्थितीमुळे रोहितला खूप वाईट वाटत होतं. अजून पण घरातल्या कुणालाच तिची दया येत नव्हती. दुसऱ्या दिवशी अर्चनाची मामी तिला म्हणाली की आपण डॉक्टरकडे जाऊ. डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी काही औषधे दिली त्यामुळे अर्चना ठीक झाली. पण नंतर सगळी कामे अर्चनावरच पडली. असेच दिवस चालू होते. एके दिवशी कामिनीला एक स्थळ येतं आणि ते कामिनीला पसंत करतात. अर्चनाची मामी खूप खुश होते आणि घरात कामिनीच्या लग्नाची तयारी सुरू होते. 2 महिन्याच्या आतमध्येच कामिनीचं लग्न होतं आणि ती तिच्या सासरी जाते. अर्चना अजून पण घरातली सगळी कामं करत होती. अर्चना संध्याकाळी दररोज अभ्यास करत होती. असेच 2 वर्ष निघून गेले. एके दिवशी रोहित घरी येतो आणि त्याची आई त्याला पेढा देत म्हणते की आपल्या अर्चनाचं लग्न जमलं आहे. आणि जेव्हा त्याने मुलगा कोण आहे असे विचारल्यावर मामी म्हणाली की माझा लहान भाऊ, ज्याची गेल्या 2 वर्षापूर्वी बायको मेली होती, त्याच्यासोबत तिचं लग्न ठरलं आहे आणि तो लग्नासाठी 1 रुपया सुद्धा हुंडा मागणारा नाही. रोहितला धक्काच बसला कारण का रोहितच्या आईचा भाऊ कमीत कमी 40-45 वयाचा होता. रोहितला माहीत होतं की त्याचा छोटा लहान मामा खूप दारू पितो आणि अर्चना आणि रोहितच्या मामामध्ये वयाचा खूप फरक आहे. त्याला खूप वाईट वाटलं. त्या रात्री अर्चना स्टोअररूममध्ये खूप रडत होती. जेव्हा रोहित स्टोअररूममध्ये जाऊन अर्चनाला पाहतो तर ती रोहितला पाहून अर्चना अजूनच रडायला लागते. ती त्याची सख्खी अशी कोण नव्हती पण माझ्या आत्याची मुलगी होती. त्यामुळे तिला रडताना पाहून रोहित पण रडू लागला. रोहितने देवाला प्रार्थना केली की काही पण करून अर्चनाचं त्याच्या मामाचं लग्न होऊ नये. तो अर्चनाला म्हणतो की अर्चना, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, तर मी तुझं कधीच वाईट होऊन देणार नाही. दुसऱ्या दिवशी तो आईला म्हणतो की आई, तो अर्चनाचं लग्न तुझ्या भावासोबत ह्याच्यामुळेच लावत आहे ना की तुला हुंडा द्यावा लागणार नाही. मग एक काम कर, माझं लग्न अर्चनासोबत कर, मग मी पण 1 रुपया सुद्धा हुंडा मागणार नाही. असं म्हणल्यावर रोहितची आई रोहितला खूप बोलते आणि म्हणते की मी तुझं लग्न एका अनाथ मुलीसोबत लावून देणार नाही. हे बघ आई, ती पण मॅच्युअर आहे आणि मी पण मॅच्युअर आहे, त्यामुळे आमच्या लग्नाला कोणताच प्रॉब्लेम नाही. रोहितच्या वडिलांना पण काहीच प्रॉब्लेम नव्हता. ते पण अर्चना आणि रोहितच्या लग्नाला तयार झाले. रोहितची वहिनी पण तयार झाली. तिला वाटले की जर लग्न करून अर्चना या घरात आली तर आयुष्यभर आपल्याला काम करावे लागणार नाही. त्यामुळे ती पण लगेच तयार होते. जेव्हा अर्चनाला कळाले की रोहित तिच्यासोबत लग्न करणार आहे तेव्हापासून अर्चना रोहितकडे वर डोळे करून सुद्धा पाहत नव्हते. रोहितला पाहिले की ती कुठेतरी जाऊन लपत होती. 1 महिन्यानंतर अर्चनाच्या मामाने रोहितसोबत अर्चनाचं लग्न लावून दिलं
लग्नाच्या पहिल्या दिवशी अर्चना खूप नर्वस होती. ती हिम्मत करून रोहितला म्हणाली की तू माझ्यासोबत लग्न का केलं? मी तर तुझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. मला वाटत आहे की तू माझ्यावर दया येऊन माझ्यासोबत लग्न केलं आहे. रोहित म्हणतो की का? तू सुंदर नाही आणि तू किती चांगले आहेस. मी फक्त तुझ्यावर दया येऊन लग्न नाही केलं. मी तुला सर्व गुण संपन्न समजून तुझ्यासोबत लग्न केलं आहे. अर्चना रोहितला म्हणते की खरंच तू माझ्यावर एवढं प्रेम करतो? रोहित म्हणतो की हो, मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतो. अर्चना म्हणते की रोहित, तू जरी माझा नवरा झाला असला तरी मला दररोज हे काम तर करावेच लागेल. रोहित म्हणतो की त्याचं तू टेन्शन घेऊ नको. माझ्या डोक्यात काहीतरी विचार सुरू आहेत आणि तू वयाचं म्हणत असेल तर काहीच फरक पडत नाही. कोणत्या पण वयात प्रेम होऊ शकतं. प्रेमामध्ये वयाचे बंधन आहे. लग्नानंतर 1 महिन्यापर्यंत रोहित काहीच म्हणाला नाही. एके दिवशी तो त्याच्या बाबाला म्हणाला की बाबा, मला शहरात नोकरी लागली आहे आणि मी अर्चनाला सोबत घेऊन जाणार आहे. रोहितचं बोलणं हे कोणालाच पटत नव्हतं, पण रोहितने कोणाचंच काही ऐकलं नाही आणि तो अर्चनाला घेऊन शहरात गेला. रोहितने अर्चनाचं आयुष्य स्वर्गासारखं बनवलं होतं आणि ते दोघं छोट्याशा घरात खूप आनंदाने राहू लागले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.